तर नमस्कार मित्रांनो, जसं की पाहू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार लाडकी बहिणीबद्दल जे तुमचे प्रश्न जे आहेत ते उत्तर मी देणार या व्हिडिओमध्ये। जसं की पाहू शकता तुमचे कुठलाही प्रश्न असो, बँकेबद्दल असो का पैसेबद्दल असो, तुमचे पैसे आलेले आहेत का नाही आहेत त्यांच्याबद्दल असो, OTP बद्दल असो का कुठलाही छोटा मोठा प्रश्न असो, या प्रश्नांचे मी उत्तर A to Z उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तरच तुम्हाला समजणार, कारण की माझ्या खूप लोकांचे काही प्रश्न आलेले आहेत आणि त्या प्रश्नांचे उत्तर मी या व्हिडिओमध्ये खूप प्रश्नांचे उत्तर आपण इथं सॉल्व्ह करणार आहोत। कारण की तुमचा कुठलाही प्रश्न असो त्यातला त्यांचा प्रॉब्लेम मी इथं सोल्युशन करणार आहोत। जसं की पाहू शकता माझं आधार कार्ड लिंक आहे तर माझा हप्ता जमा होईल का, कधी होईल? तर मित्रांनो पाहू शकता कधी होईल। तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता फॉर्म तुम्ही कधी भरलेला आहे सर्वात पहिले मला कमेंटमध्ये कळवायचं, कारण की पाहू शकता तुमचं आधार कार्ड लिंक आहे बरोबर आहे, तर माझा हप्ता जमा कधी होईल तुम्ही हा प्रश्न केलेला आहे। पण तुम्हाला माहित आहे का हा कोण प्रश्न केला? दीपक जाधव यांनी केलेला आहे। पण तुम्हाला माहिती आहे तुमचा हप्ता जमा कधी होईल? तुमचा हप्ता जमा कधी होईल? तुम्ही जर फॉर्म 15 ऑगस्टच्या आधी भरलेला आहे तर तुमचा हप्ता आतापर्यंत जमा व्हायला पाहिजे। जर पहिल्या लिस्टमध्ये तुमचं नाव नसेल, दुसऱ्यामध्ये नाही आलं, तिसऱ्या टप्प्यामध्ये माहिती आहे तुम्हाला 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये पडून जातील। 3000 नाही पडले तर तुमच्या नेक्स्ट मंथ म्हणजे माहिती आहे का आता जून जुलैचे पैसे माहिती आहे का, जून जुलैचे जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे पैसे तुम्हाला काय 3 महिन्याचे पैसे म्हणजे जून जुलै ऑगस्टचे पैसे तुम्हाला मिळालेले आहेत आणि सप्टेंबरचे पैसे माहिती आहे का तुम्हाला आता मिळणार। तर मित्रांनो माहिती आहे जूनचे नाही तर जुलै ऑगस्टचे पैसे तुम्हाला मिळालेले आहे 15-15 3000 आणि जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे पैसे आता तुम्हाला 3 महिन्याचे पैसे एकखट्टे आता मिळणार आहेत। तर मित्रांनो सर्वात पहिले हा प्रश्न मी तुम्हाला सांगितलेला आहे। तर मित्रांनो सर पाहू शकता मेरे मिस्टर का नंबर आधार, इथं पाहू शकता सर्वात पहिले तुम्हाला क्लिअर दाखवतो। इथं पाहू शकता सर्वात पहिले येता येणं काय म्हटलेलं आहे, सर मेरे मिस्टर का आधार पे लिंक है और वो पाहू शकता बंद हो गया और पाहू शकता कार्ड पे मेरा मोबाइल आधार कार्ड पे मेरा नंबर है तो अब आधार का नंबर चालू करने पड़ेगा कि हाँ ये तो पता है। जैसे कि देख सकते हैं जो जिस नंबर पे आपका आधार कार्ड लिंक है वो नंबर आपको चालू करना पड़ेगा। जैसे कि उसमें पैसे नहीं है, ऐसा कुछ प्रॉब्लम नहीं है, तुम आधार कार्ड का बोल रहे हो ना, तो जैसे कि आपका मोबाइल नंबर कुछ भी हो तो आपको क्या करना पड़ेगा, वो नंबर चालू करना पड़ेगा। उस पर आपका OTP वो सब कुछ आता है, इसलिए आपको क्या करना पड़ेगा, अपडेट करना पड़ेगा। और वहाँ पर जो आपका नंबर होता है अगर बंद है तो उसको चालू करो और उसमें OTP आ जाएंगे, इसलिए वो नंबर आपको चालू करना पड़ेगा। सबसे पहला ये आपका प्रश्न का उत्तर मैंने दे दिया। तो जैसे की दोस्तों आता मित्रांनो पुढे बघता आता सर्वात पहिले 3 नंबर प्रश्न असा आहे, सर आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नाही पण आधार कार्ड अकाउंटला लिंक आहे, पैसे येतील? हो, इथं कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही। जसे की पाहू शकता इथं पाहू शकता तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा इथं प्रॉब्लेम नाही येणार, कारण की माहिती आहे की इथं काय विचारलेलं आहे, सर आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नाही पण आधार कार्ड अकाउंट नंबरला लिंक आहे। तर मित्रांनो ज्या अकाउंट नंबरला तुमचा मोबाईल नंबर नाही तर आधार नंबर लिंक असणे गरजेचं आहे। ते कुठलीही बँक असो, छोटी मोठी कुठलीही बँक असो, ज्या नंबरला तुमचा आधार नंबर लिंक आहे त्याच अकाउंटमध्ये तुमचे पैसे पडतील। सर्वात पहिले हा तुमचा प्रश्नाचे उत्तर मी इथं दिलेले आहे। तर इथं पाहू शकता सर्वात पहिले इथं काय दिलेलं आहे, अप्रूव्हल तर झाले पण अजून पैसे नाही आली। तर मित्रांनो हा तुमचा प्रश्न आहे। तर मित्रांनो पाहू शकता अप्रूव्हल झाले बरोबर आहे, तुमचं अप्रूव्हल कधी मिळालं ते मला कमेंटमध्ये कळवा, की नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रॉपरली व्हिडिओ बनवून देईल आणि तुम्हाला माहिती आहे का जो भी तुमचा प्रश्नाचं उत्तर आहे त्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रॉपरली मी तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो तुम्हाला अप्रूव्हल झाले पण तुमचे पैसे नाही मिळाले, तुम्हाला कुठल्याही गोष्टी घाबरायचं नाही, अप्रूव्हल झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये तुमचे पैसे येऊन जातील। तर मित्रांनो आता पाहू शकता सर पोस्ट पेमेंट बँक अकाउंट नंबर वेगळा आहे आणि आधार कार्डला पापाचा नंबर लिंक आहे तर पैसे कोणत्या खात्यामध्ये? तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे जसं तुम्ही आता काय करा पोस्ट पेमेंट बँकला वेगळा आहे, ज्या अकाउंट नंबरला आधार लिंक आहे तर त्याच मोबाईल तुम्हाला काय आहे त्याच अकाउंटचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार। तुम्हाला जसे कुठलाही आधार बँक असो तिथं तुमचा आधार नंबर लिंक आहे त्याच अकाउंटमध्ये काय तुमच्या अकाउंटमध्ये ते पैसे येतील। सर लाडकी बहीण योजना फॉर्म पाहू शकता भरताना वेगळा अकाउंट नंबर दिला पण आधार लिंक दुसऱ्या अकाउंटमध्ये आहे तर अपडेट तुम्ही तर पाहू शकता बँकचा अपडेट आहे काय समजावे? तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे ज्या अकाउंट तुम्हाला मी सर्व पहिले सांगितलं आहे ज्या अकाउंटमध्ये तुमचं बँक लिंक आहे त्याच अकाउंटमध्ये तुमचे पैसे जातील। तुम्ही कुठलंही अकाउंट जोडा, तुम्हाला जसे तुमचे 3 अकाउंट असो 4 अकाउंट असो तर तिथं तुमचा काय प्रॉब्लेम होणार आहे, ज्या अकाउंटमध्ये तुमचा आधार लिंक आहे त्या अकाउंटमध्ये तुमचे पैसे जातील, तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा प्रॉब्लेम इथं होणार नाही, तुमच्या अकाउंटमध्ये तुमचे पैसे इथं पाहू शकता। नेक्स्ट प्रश्न, सर आधार लिंक झाला 14 ऑगस्टला आणि पाहू शकता माझा जॉईन अकाउंट आहे तर पैसे येतील का? हो, आता काय म्हणा माझ्या जॉईन असलं तरी तुमच्या खात्यामध्ये पैसे येत आहेत, काही स्त्रियांचे आले त्याकरता मी हा व्हिडिओ तुम्हाला प्रॉपरली सांगत आहे। जर तुमचं जॉईन आहे आणि तुमचा आधार लिंक पण झालेला आहे त्या अकाउंटमध्ये तुमचे पैसे आता येतील, काही लोकांचे जॉईन अकाउंटमध्ये पण पैसे येऊ राहिले, त्यानिमित्त मी तुम्हाला हा प्रश्नाचे उत्तर प्रॉपरली दिला आहे। तर मित्रांनो पाहू शकता सर्वात पहिले हा प्रश्नाचे उत्तर विचारले माधुरी ताईंनी पाहू शकता। तर इतर पाहू शकता सर्वात पहिले काय सांगितलं आहे, आमची सेंट्रल बँक खाते ॲक्टिव्ह आहे व आमचे पाहू शकता DBT सेंडिंग सेंट्रल बँकला जोडले आहेत तर आमचे कोणत्या बँकमध्ये पैसे येतील, आम्ही देताना
कोकण विदर्भ बँक दिली आहे. तर मित्रांनो पाहू शकता तुमचं डीएक्टिव्ह आहे, हा कुठलाही प्रॉब्लेम त्याला ॲक्टिव्ह करून टाका. आणि डीबीटी सेंडिंग सेंट्रल बँकला जोडले, तुमच्या आधार कार्ड सेंट्रल बँकला जोडले, तुम्हाला काय करायचं डीएक्टिव्ह आहे तुम्हाला ॲक्टिव्ह करावं लागेल. आणि तुमचे जर आधार कार्ड जर त्या बँकेला जोडले त्याच बँकेमध्ये पैसे येतील. तुम्ही कुठलीही बँक जोडा तुमचे त्याच्यामध्ये पैसे नाही येतील. सर्वात पहिले मी तुम्हाला सांगू इच्छितो. तर मित्रांनो जशी पाहू बँक खाते लिंक आहे, इथं पाहू शकता बँक खाते लिंक आहे पण मला अजून पैसे आले नाही, स्टेट बँक ऑफ इंडियाचे खाते आहे, मग मी काय करायला पाहिजे. तर मित्रांनो पाहू शकता जर तुम्ही तुमच्या खात्यामध्ये पैसे नाही आले, तुम्ही फॉर्म बरेच दिवसा भरलेला, तुम्हाला अप्रुव्हल पण मिळाले, सर्वात पहिले तुम्हाला काय करावे लागेल. तुम्हाला माहिती आहे की इथं काय करावं. तुमचं प्रश्नाचे उत्तर सर्वात पहिले मी सांगू सोपे आणि सरळ भाषेमध्ये. तुमचं आधार कार्ड लिंक याला आहे का चेक करा. आधार कार्ड लिंक असेल तर तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील. जो आतापर्यंत नाही आला तर जाऊन बँकेमध्ये जा, चेक करा. जर तुम्हाला ऑनलाईन चेक करायचं तुम्ही काय करू शकता, एक प्रॉपरली व्हिडिओ बनवलेला तो व्हिडिओ पण पाहू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन. आधार लिंक कसं चेक करू शकता बँकचे, तुमचे जर कोणत्याही बँकचे असेल तर तुम्हाला जर प्रॉपरली व्हिडिओ पाहिजे तर मला कमेंटमध्ये करा आणि चॅनलवर नवीन हा सबस्क्राईब पण करा. तर मित्रांनो जसंही पाहू शकता आता मी नेक्स्ट प्रश्न. सर माझं आधार पाहू शकता आधार बँक पासबुक हे वडिलांच्या नावाचे आहे, राशन मतदान कार्ड हे पतीच्या नावाचे आहे, तर माझा फॉर्म मंजूर होईल का, मला 3,000 रुपये मिळतील का, खूप टेन्शन आलेलं आहे. तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो सिस्टरनी बहिणींनो तुम्ही कोणीही पण असा तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का सर्वात पहिले मी सांगू इच्छितो तुमचाही कुठलाही प्रॉब्लेम असो तुम्हाला आता काय पाहिजे तुम्हाला माहिती आहे तुम्ही त्याच्यामध्ये वडिलांच्या नावाचे राशन कार्ड जोडले, मतदान कार्ड पतीच्या नावाचे जोडले, मतदान कार्ड तिथं जोडायची जरूरत नाही आहे, मतदान कार्डचं ऑप्शन तिथं नाही आहे, पतीच्या नावाचे जोडले आहे तर माझा फॉर्म तुमचा कुठलाही प्रॉब्लेम असो. कारण की माहिती आहे का मी एक फॉर्म असा भरलेला आहे ज्या फॉर्ममध्ये पतीचं सर्व काही डॉक्युमेंट्स आहे आणि तुम्हाला माहिती आहे का तिथं राशन कार्ड हे पतीचं जोडलेलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे का तिथं राशन कार्ड विरुद्ध त्या पत्नीचे तिच्यामध्ये नाव पण नाही आहे आणि पत्नीचा तिथे उल्लेख पण नाही, तरी त्यांचं काय तिथं अप्रुव्हल मिळाले आणि त्यांचे पैसे त्याच्या खात्यामध्ये आले. तुम्हाला कुठलंही टेन्शन घ्यायची जरूर नाही. तुमचे 3,000 नाही तर 4,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतात आणि येणार पण आहेत. तर मित्रांनो आता बघा नेक्स्ट प्रश्न असा आहे, माझे बँक खाते लिंक आहे पण मला अजून पैसे आले नाही, स्टेट बँक ऑफ इंडियाचे खाते आहे, मग मी काय करायला पाहिजे. तर मित्रांनो पाहू शकता तुमचे खाते काय आहे आधार लिंक आहे बरोबर आहे, तुमची स्टेट बँक ऑफ खाते आहे तर तुम्हाला कुठलंही तुम्हाला अप्रुव्हल पण मिळालं, तुमच्या खाते तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येऊन जातील. तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घ्यायची जरूरत नाही आहे. तुम्ही काय करू शकता आता फक्त पैशाची वाट पाहू शकता आणि तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येऊन जातील. तर मित्रांनो आता नेक्स्ट प्रश्न असा आहे, सर माझं आधार बँक पासबुक हे वडिलांच्या नावाने आहे, राशन कार्ड हा मंजूर होईल का. हा प्रश्न मी तुम्हाला सर्वात पहिले दिलेला आहे आणि सांगितलेलं पण आहे. तर बघा लिंक नाही आधार कार्डला आता KYC केली तर पैसे येतील का, फॉर्म अप्रुव्हल आहे. तर मित्रांनो पाहू शकता तुमचं फॉर्म अप्रुव्हल आहे, तुम्ही आता लिंक केलं नाही तर तुम्ही काय करा आता लिंक करा आणि तुमचे नेक्स्ट म्हणजे 3 महिन्याचे पैसे एकखट्टे येऊन जाईल, तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. तर मित्रांनो पाहू शकता 2 अकाउंटला लिंक असेल तर नाही का. तर मित्रांनो पाहू शकता 2 अकाउंटला लिंक असेल येत नाही का. तर मित्रांनो हा प्रश्न प्रॉपरली बरोबर सांगा मला काय आहे, तुम्ही तुमचं उत्तर देऊन. सर बँक अकाउंट सेंडिंग इन पाहू शकता इंडिया पोस्ट आहे तर फॉर्म पाहू शकता फॉर्मवरती स्टेट बँक ऑफ इंडिया दिलं आहे तर सर RS येतील का. तर मित्रांनो पाहू शकता पैसे तुमचे येतील, तुम्हाला कुठल्याही गोष्टीची टेन्शन घ्यायची जरूरत, तुमच्या खात्यामध्ये तुमचे पैसे येऊन जातील. आधार कार्ड पाहू शकता आधार लिंक आहे तर पैसे येतील का. हो आधार लिंक आहे तर पैसे येतील, तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घ्यायची जरूरत नाही. कारण की माहिती आहे इथं प्रॉपरली तुम्हाला सांगितलं आहे मी तुमचं आधार लिंक आहे ज्या बँकेला पण आहे तिथं तुम्हाला अप्रुव्हल मिळाला, तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येऊन जातील. सर प्लीज माझे प्रॉब्लेमचं उत्तर सांगा, IFSC कोड चुकीचा भरला गेलेला आहे आणि भरले गेलेला आहे, मला आता काय करावं लागेल. तर तुम्हाला माहिती आहे का तुमचा IFSC कोड चुकीचा टाकलेला आहे, IFSC कोड चुकीचा टाकलेला आहे, तिथं फॉर्म अप्रुव्हल पण झालेला आहे, तुम्हाला IFSC कोड तिथं ग्राह्य धरल्या जाणार मान्य केला जाणार नाही, तुम्हाला तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील. तुमचा IFSC कोड कसा बी असो तिथं काही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही, तुमच्या खात्यामध्ये तुमचे पैसे बिंदास येऊन जातील. तुमचं फक्त आधार लिंक असायला हवे. तर मित्रांनो पाहू शकता सर बँक ऑफ महाराष्ट्राचे AC अकाउंट नंबर ऑनलाईन चेक केलं तर ॲक्टिव्ह आहे असे दाखवत आहेत तर पैसे येतील. हो इथं कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही, तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येऊन जातील. सर माझे नाव छाया चव्हाण आहे, माझे आधार कार्ड मी बँकेला लिंक केले आहे तर मला अजून पैसे आले नाहीत. तर तुम्हाला कुठल्याही गोष्टी टेन्शन घ्यायचं जरूरत नाही, कारण की तुमचं नाव काय आहे छाया चव्हाण आहे. तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये तुमचे पैसे येऊन जातील, तुम्हाला कुठल्याही गोष्टी टेन्शन घ्यायची जरूरत नाही. आणि तुम्हाला काय तुमचे फक्त पैसे वाट पाहिजे, तुमचे 2 महिनेच नाही 3 महिने पैसे तुमच्या खात्यामध्ये येऊन जाईल जर तुमचा फॉर्म अप्रुव्हल झालेला आहे. आणि तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगायचं कोणाला पैसे मिळाले कोणाला नाही मिळाले आणि तुम्ही कुठं राहता आणि तुमचं राज्य तर महाराष्ट्र आहे मला माहिती आहे, आणि तुमचं गाव आणि तुमचं डिस्ट्रिक्ट मला कमेंटमध्ये कळवायचं आहे. तर मित्रांनो सर माझं सर्व बरोबर आहे, आधार पण लिंक आहे आणि सेंडिंग पण अकाउंट नंबर, तरी सुद्धा मला पैसे आले नाही तर मी काय करू. तर मित्रांनो तुम्हाला काही टेन्शन घ्यायची जरूरत नाही, तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येऊन जातील. तुमचं सर्व बरोबर असल्यानंतर तुमचं काय तुमचे पैसे तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये
2 महिन्यात नाही मिळाले 3 महिन्याचे मिळतील, हे गॅरंटीने सांगू इच्छितो. जर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, कारण की अशाच प्रश्नाचे उत्तर मी नेक्स्ट देणार आहोत. तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का, मला 3000 रुपये मिळाले, पण दुसऱ्या काय आहे पाहू शकता इथं क्लिअर काय दिला, मला 3000 रुपये मिळाले पण दुसऱ्या HDFC अकाउंटला आले, ते मिनिमम काय आहे ते माणूसमध्ये काय आहे ते मिनूसमध्ये असल्याने पैसे कट केले, फॉर्म भरताना युनियन बँक दिले आहे. तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का हा प्रॉब्लेम काय आहे, तर हा प्रॉब्लेम याचं कारण म्हणजे तुम्हाला माहिती ज्या बँकेचं तुमचं अकाउंट आहे त्याच बँकेला तुमचं आधार लिंक आहे, फक्त आधार लिंकवर पैसे सेंड केले जात आहे. तुम्हाला कुठलं समजलं का, ज्या बँकेचं आधार लिंक आहे तेच तिथं अकाउंट जोडावं लागतं, दुसरं अकाउंट जोडसान तुमच्या त्या खात्यामध्ये पैसे येतील नाही. आणि माझ्या मम्मीचं कोणताही बँकला आधार लिंक नव्हता, मग काल करू घेतला, लिंक आहे पण अजून ॲक्टिवेट नाही दाखवत आहे. तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही आधार लिंक आता केलेला आहे, तर इथं प्रॉब्लेम तुमचा आता ॲक्टिवेट झालेला आहे. तुम्ही आधार लिंक पण झाला, तुमचे खाते तुमचे नेक्स्ट महिन्यामध्ये म्हणजे तीन काय पडणार आहे, आता म्हणजे 4500 रुपये तुमच्या खात्यामध्ये पडणार आहे. सर मी तर पाहू शकता, सर मी तर 5/7/2024ला फॉर्म भरलो, पण मला अजून पेंडिंग दाखवत आहे आणि करू माझ्या पाहू शकता पाठीशी मी 2 फॉर्म भरलो तेच अप्रूव्हल झाले. पण तुम्हाला माहिती आहे कसं होऊ शकते, तुमचा फॉर्म तो आहे आता पाहू शकता तुमचा आता काय आहे सध्या अप्रूव्हल सर्वांचे फॉर्म अप्रूव्हल होत आहेत, तुमचं पेंडिंग पडलेला तिथं कुठलाही प्रॉब्लेम येणार, तुम्ही काय करू शकता एडिटचं ऑप्शन आल्यानंतर त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम झाला असेल तर पाहू शकता आणि तुम्हाला पेंडिंग आहे तुमचा अप्रूव्हल होऊन जाईल, तिथं कुठलाही प्रॉब्लेम घ्यायची जरूरत नाही. तुमचा फॉर्म पेंडिंग असेल तो तिथं अप्रूव्हल होणार आहे आणि तो पण अप्रूव्हल 2-3 दिवसात होऊन जाईल किंवा 8-10 दिवसात होऊन जाईल, तुम्हाला तिथं तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येऊन जातील. तर मित्रांनो KYC करायला सांगितल्यात ना, हो KYC तुम्हाला करावं लागेल, KYC कंपल्सरी लागू आहे. तर मित्रांनो सर माझं काय आहे बँक अकाउंट आधार नंबर सेंडिंग शो होते बट ॲक्टिव्ह नाही, अकाउंट नंबर तेच काय आहे बी अकाउंटला ओपन करू शकतो. तर मित्रांनो पाहू शकता सर तुम्ही कुठलीही कमेंट करा तर कमेंट बरोबर करा तर मी तुमचे उत्तर देऊ शकतो. सर माझी बँक शाखा काय पाहतो अर्ज भरताना बदलली आहे, काय करावे लागेल. तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का अर्ज भरताना तुमची बँक शाखा बदलली आहे, तिथं काही नाही शाखेचा प्रॉब्लेम येणार नाही, तुमचा फॉर्म तिथं अप्रूव्हल होणार आहे, शाखेचा इथं कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. तर मित्रांनो मी फॉर्मवरती बँक ऑफ बरोडाचे दिले आहे आणि आधार लिंक हे करून घेऊ, आधार लिंक करून घेऊ तो करून घ्या, तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येऊन जातील. माझा अर्ज पात्र झाला पण मला मेसेज आला नाही, 3000 रुपये आले माझ्या दुसऱ्या बँक खात्याला, पण आता आला तर मी आता अर्ज दिलेल्या बँकेला आधार लिंक केले आहे, तर मला तिसरा हप्ता मिळेल का नाही ते सांगा. तुम्हाला माझे पैसे तुम्हाला पहिले मिळाले आहेत, तुम्हाला आता पैसे मिळतील, तुम्हाला इथं कुठलाही प्रॉब्लेम नाही. सर माझं अर्ज मंजूर झाला आहे पण 3000 जमा झाले नाहीत, मी सगळीकडे चेक केले पण माझे पैसे आले नाहीत का. तर मित्रांनो पाहू शकता तुम्हाला तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील, अर्ज अप्रूव्हल झाला, तुम्हाला टेन्शन घ्यायची जरूरत नाही, तुमचे नेक्स्ट लिस्टमध्ये तुमचे पैसे येऊन जातील. जॉईन अकाउंट नंबरला पैसे येतील का, हो जॉईन अकाउंट नंबरला पैसे येतील आता, कारण की काही जे जॉईन अकाउंट पण इथं अप्रूव्हल होत आहे त्यांना पण त्यांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये येतात, त्यांनाही कुठल्या गोष्टीची जरूरत नाही, आता त्यांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये येत आहेत. आणि तुमची जॉईन अकाउंट असेल तर आता जॉईन अकाउंट पण इथे काय आहे ॲक्सेप्ट केले जात आहेत, तुम्ही जॉईन अकाउंट ॲड करू शकता. तर मित्रांनो सर माझा फॉर्म तहसीलदार डिस्ट्रिक्टवर आहे तर पैसे येतील का, हो तहसीलदार डिस्ट्रिक्ट असो ग्रामपंचायत असो किंवा अंगणवाडी सेविकेकडे दिलेलं आहे तर तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येऊन जाईल, तिथं कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. तर तुम्हाला सर्वात पहिले तुमच्या प्रश्नाचे जे उत्तर होते मी तुम्हाला सांगितलं, इथं कॉल आल्याबद्दल ते थांबू शकलो मी. तर आता तुम्हाला माहिती आहे का इथं कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. तर इथं मला अप्रूव्हलचा मेसेज 2 तारखेला आला, पाहू शकता 2 तारखेलाच आला आहे, आधार पण लिंक आहे आणि एकच बँक खाते आहे तरी मला पैसे आले नाहीत, तर पैसे येऊन जातील. दुसरे माहिती तुम्हाला मी बार एकच प्रश्नाचे उत्तर देत आहे, तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला पैसे आतापर्यंत आले नाही, तुमचे पैसे तुम्हाला कुठलेही जाणार नाही, कारण की सरकारने काय केलं काही स्त्रियांना पैसे सेंड केलेले आहेत, म्हणजे अर्ध्या स्त्रियांना आणि अर्ध्या स्त्रियांचे ज्यांचे फॉर्म आधी काय झाले अप्रूव्हल झाले त्यांना पण पैसे नाही आले, त्यांचे पण पैसे आता नेक्स्ट महिन्यामध्ये येऊन जातील, त्यांना पण 4500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये येऊन जातील. हा तुमचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता, तरी मी तुम्ही प्रॉपरली उत्तर दिले. तर मित्रांनो पाहू शकता सर बट फॉर्ममध्ये आधार कार्ड लिंक आहे की नाही त्यावर टाकलेले आहे की नाही. तर मित्रांनो पाहू शकता सर बट फॉर्ममध्ये काय आधार कार्ड लिंक इथं पाहू शकता. तर इथं पाहू शकता कॉल आल्याबद्दल तुम्ही काय करू शकता माहिती आहे, इथं कॉल येत आहे त्यानिमित्त तुम्ही काय मी तुम्हाला सांगू इच्छितो. या प्रश्नाचे उत्तर असे आहे की आधार कार्ड लिंक आहे की नाही त्यावर
टाकलेले आहे की नाही. तर मित्रांनो आधार कार्ड लिंक आहे तिथं ऑप्शन दिलेला आहे, माहिती आहे का, टाकलेला आहे का हो की नाही ते ऑप्शन तुम्ही भरू शकता. तुमचं आधार कार्ड लिंक आहे हो टाका, नसेल तर नाही टाका, तिथं कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. तर मित्रांनो पाहू शकता सर पाहू शकता बँक ऑफ इंडिया माहिती भरली आहे, आधार पण त्याच तारखेला लिंक केलेला आहे, तर पैसे अजून आले नाहीत, येऊन जातील. इथलं कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही, ते तुमच्या खात्यामध्ये तुमचे पैसे पण आता येऊन जातील. तर सर माझे आधार नंबर बंद असल्यामुळे मी सेंडिंग चेक करू शकत नाही आहे. पण पाहू शकता काय आहे इथंच काय लिहिलं, स्कॉलरशिपमधली होती, पैसे येतील का, हो पैसे येऊन जातील, तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही, तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येऊन जातील. सर माझे आधार कार्ड बँक अकाउंटला लिंक आहे, 4 दिवस झाले, मेसेज कधी पैसे येतील. तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये, तुम्हाला इथं कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. आणि तुमचे पैसे नाही आले तर मला मेसेज करा, तुमचा कुठलाही प्रॉब्लेम असो आणि तुमचं कुठलाही कमेंट्स असो, त्या कमेंटची मी उत्तर देण्यात तुमची जे मदत करू शकतो ते मदत करणार आहोत. आणि तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम, छोटा मोठा प्रॉब्लेम तुम्ही काय करा, माझ्या चॅनलवर नवीन असं सबस्क्राईब करून ठेवा, कारण की मी तुमच्या प्रश्नाचे प्रॉपरली उत्तर देण्याची कोशिश करणार आहोत. तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय शिवराय.